आले, परंतु हे सुरपुत्राचं नातं, हे धर्मबंधाचं नातं असंच मंडळ मांगे तू श्री दत्त ललाट फळके नमस्करितु असे श्री दत्तात्रेय महाराज की जय। आज आपण श्री दत्त मंदिर सांगवी या दत्त मंदिराच्या अधिष्ठानाच्या सहवासामध्ये आहोत आणि आज आपण स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या असन्निधान धर्मामध्ये हे आपलं कार्य ईश्वर भक्तीचं कार्य करतो आहोत। या ईश्वर भक्तीच्या कार्याची सुरुवात मूळ सृष्टीपासून आहे, परंतु ज्या उद्धरण कार्याला जे आज झालेले आहेत आपल्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आणि त्यांच्या या भक्ती मार्गाच्या 800 वर्षाच्या परंपरेमध्ये हा परमेश्वर मार्गाचा आपला प्रवास चालू आहे आणि आपण आज भाग्यशील आहोत की स्वामी श्री चक्रधर महाराजांसारखे अवतार जीवासाठी विशेष त्यांनी आपलं कार्य उद्धरण्यासाठी केलेलं आहे आणि त्या अस्तित्वरीमध्ये आपण सर्वजण आहोत। त्या अनुषंगाने प्रतिवर्षी या मंदिरामध्ये सांगवी गावामध्ये 27 वर्ष झालेली आहेत। अशा प्रकारची ही ज्ञान परंपरा, व्याख्यानमाला, अनेक सत्र, अनेक कार्यक्रम, अनेक मार्गमेळ्याचे आयोजन आपल्या या गावामध्ये होत असतात आणि म्हणूनच त्यासाठी चांगल्या धर्माधीर अधिष्ठित अशा व्यक्तीची गरज असते आणि म्हणूनच आपल्याला या निमित्ताने या संस्थानला, या गावाला लाभलेले परमपूजनीय प्राचार्य, माजी प्राचार्य श्री प्रातस्मरणीय आचार्य प्रभू श्री राधर बाबा यांच्या माध्यमातून हे नेतृत्व, वक्तृत्व समाजाला सर्व मान्य आहे आणि म्हणूनच सर्व समाज अभिमुख लोक या ठिकाणी येऊन गेलेत। अनेक कार्यक्रम झाले असतील, अनेक त्या ठिकाणी तुम्हाला विद्वान व्यक्तींचे दर्शन झाले। आमचे गुरुवर्य गेवराई निवासी श्री आसनाख्य म्हणजे भोजने बाबा, मोठे बाबा यांचा मार्गाचा सहवास किती दिवस तुम्हाला लाभला। सत्पात्र या ठिकाणी आले, त्यांच्या ठिकाणी भजन पूजन घडलं आणि म्हणूनच तुम्ही खरोखर भाग्यशील आहात की अशा प्रकारे ईश्वर धर्माचं कार्य फार क्वचित घडत असते आणि ते तुम्हाला सातत्याने घडते आहे आणि घडून घेणारे आहेत आणि म्हणून आपल्या जीवनात ही एक प्रकारची अमृत संजीवनी आहे। या निमित्ताने आज आपण या ठिकाणी उपस्थित सभेला आदरणीय महंत श्री सारंदर बाबाजी बिडकर, आदरणीय या 7 दिवसाच्या सप्त्यासाठी विशेष योगदान भजन पूजनाच्या माध्यमातून पारायण तुम्हा सर्वांना एक त्याचं व्यवस्थितपणानं ईश्वर अधिष्ठानाचं कार्य घडावं म्हणून नितीन आप्पा इथं 7 दिवसापासून उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे महंत संतराज बाबाजी माझ्यासोबत आलेले, महंत श्री दामोदर बाबा, आमचे ज्येष्ठ असलेले अण्णा, मार्ग होता तेव्हा होते का अण्णा? हां, तर आमचे विद्यागुरुवर्य आहेत बाबा, म्हणजेच भोजने बाबा, हे माझे विद्यागुरुवर्य आहेत। मी त्यांच्या सानिध्यात 7-8 वर्ष काढले, 7 वर्ष। तर आमचे पुरुषोत्तम दादाही मार्गात होते माझ्यासोबत। तर अशा प्रकारे मार्गामध्ये ज्येष्ठ असलेले आमचे अण्णा यांनी त्या काळामध्ये सुद्धा मार्ग व्यवस्थापनामध्ये विशेष त्यांची भर, देवपूजेचं संरक्षण, देवपूजा कशी सांभाळावी, कसा जिव्हाळा प्रेम असलं पाहिजे त्या एका कुलवंदनाच्या जबाबदारीविषयी ते आम्ही त्यांच्या व्यवस्थापनातून पाहिलं आणि म्हणून अशा प्रकारे धर्मासाठी विशेष ज्यांचं आयुष्य त्यांनी खर्ची केलेलं आहे। कैवल्यवासी प्रभाकर आशनाख्य मोठे बाबा, त्यानंतर आमचे गुरुवर्य आशनाख्य गेवराईचे बाबा, तिसरे बाबा, अशी एक परंपरा, अशा या परंपरेतून असलेले अण्णा। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित साधू संतांमध्ये 5 दिवसापासून इथे आदरणीय श्री निखिल दादा आहेत, शेखर दादा, त्याप्रमाणे सत्यप्रकाश शास्त्री आहेत, सोनू दादा आहेत, शरद दादा आहेत, अशी समजा संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यामध्ये संचलन त्यांचं आपलं दरवर्षी असते।
हो. तर संचलनाच्या निमित्ताने ज्यांची आपली सेवा मागच्या वेळेला मी सुद्धा काही 5-7 वर्षापूर्वी एकदा वक्ता म्हणून आलो होतो इथे. बाबा आलतो ना, हां, दोनदा आलतो का, दोनदा आलो होतो. तर एकदा तर कैवल्यवासी अमरावतीचे मोठे बाबा होते आणि कैवल्यवासी आमचे सरळ बाबा. आता मला आठवते हीच स्टेज बैठक होती. ते दोघे जण तिथे खुर्च्या टाकून बसले मला प्रवचन ऐकायला. आता मला संकोच वाटला थोडा की आता एवढे मोठे अधिकर्ण गुरु सुरत माणसं बसले, आपण कसं प्रवचन करावं. पण ते म्हटले काही नाही, आम्ही ऐकायसाठीच बसलो आहे, तू कर म्हणे प्रवचन. आणि मला प्रवचन करायला लावलं त्यांनी. या ठिकाणी मी 1 तास बोललो. नंतर मग बाबाला म्हटलं, अमरावतीच्या बाबांना, बाबा समारोप आपण करा आता, म्हणजे काहीतरी मलाही रूप मिळेल त्या माझ्या बोलण्याला. मग बाबा थोडे बोलले 10-15 मिनटं. अशा प्रकारे आता ही माझी 3री वेळ आहे या ठिकाणी. आणि हे सगळं कार्य प्रेमातून घडत असते, स्नेहातून घडत असते. ते स्नेह आमच्या सर्वज्ञांचं आहे, ते स्नेह आमच्या धर्माचं आहे, परंपरेचा आहे. आणि म्हणून हा एक परंपरेचा धागा तुमच्या गावामध्ये आहे स्नेहांकित. त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व तपस्विनी महिला, गावातील बाहेर आलेले साधू संत आणि वासनिक सद्भक्त आदरणीय श्री उल्हासदादा आणि सर्वच गावातील मंडळी, सर्व तरुण मंडळी, आता तरुण बाया किंवा समजा प्रौढ बाया सुद्धा आहे याच्यामध्ये सम्मिलित. अशा प्रकारे अत्यंत चांगल्या प्रकारे परमेश्वर धर्माचं कार्य हे आपल्या हातून घडते आहे. हे खरोखर मनस्वी आनंदाची गोष्ट आहे. कारण आज त्या गोष्टीची दुर्लभता आहे. सांप्रत्य काळामध्ये स्वामींनी सांगितलं की हे स्मरे तो दुर्लभ, की जो अशा प्रकारे हे म्हणजे ईश्वर, हे म्हणजे ईश्वराचा धर्म ज्याच्या ठिकाणी आहे, ही एक दुर्लभताच आहे आजच्या काळात. कारण दुर्लभता अशी म्हटलेली आहे का जसं मनुष्यानाम सहस्रेश, हजारामध्ये एखादा असतो तो की त्या परधर्माचं कार्य आपल्या ठिकाणी ठेवतो. आणि स्वामींनी सांगितलं की परधर्म तुमचे जीवन किंगा. हा स्वामींचा हितोपदेश आहे की जसं माणसाचं जीवन, संसारिक जीवनामध्ये अनेक त्याच्या उपयोगी वस्तू असतात, अनेक प्रकारे त्याच्या शरीराला लागणाऱ्या गरजा असतात, ते शरीराचं जीवन झालं. पण आपलं आत्म्याचं जे जीवन आहे तो मात्र परधर्म आहे. या ठिकाणी महंत रविराज बाबाजी हे सुद्धा आलेले आहेत. तर आत्म्याचं जे जीवन आहे तो परधर्म आहे. आणि परधर्म ज्याच्या ठिकाणी असतो तो खरोखरच भाग्यशील असतो. कारण तो जो परधर्माचा विचाराचा धागा आहे तो माणसाच्या हृदयामध्ये आहे. तो हृदयाशी परमेश्वर जोडलेला आहे. आणि म्हणून म्हणलं की अनंत सामाय. आपल्या ईश्वर धर्मशास्त्रात सांगितलं आहे की ज्याच्या हृदयामध्ये अनंताची सामावणूक होते, अनंत म्हणजे परमेश्वर, त्या ईश्वराला अनंत असं म्हटलेलं आहे. कारण त्या परमेश्वराचा अंत लागत नाही. जसं समुद्र आहे, तुम्ही समुद्राच्या काठावर समुद्र बघितला पण त्याचा शेवट लक्षात येत नाही, त्याचं मध्य लक्षात येत नाही. तसं परमेश्वराला अनंत म्हटलेलं आहे, अमूर्त म्हटलेलं आहे, अव्यक्त म्हटलेलं आहे. परंतु असं असलेलं त्याचं स्वरूप जरी निरामयासारखं निरानंदी निराकार असेल, परंतु तो साकार होतो. साकार होऊन तुमच्या आमच्यासाठी व्यक्त होतो. आणि व्यक्त झाल्या मात्र तुम्हा आम्हा सगळ्यांना भजना पूजनासाठी त्याचं कार्य जे आहे ते कार्य सातत्याने सन्निधानातही घडते तर असन्निधानातही घडते. कारण चहुयुगी परमेश्वर जीवाती उद्धरिती असं म्हटलेलं आहे. ईश्वराचं जे कार्य आहे ते न थांबणार चहुयुगामध्ये आहे. आणि म्हणून धर्मशास्त्र असं म्हणते की जर तो परमेश्वर अव्यक्त राहिला असता, ईश्वर जर आपले व्यक्त झाले नसते, पाप्या जीवाला त्या परमेश्वराची प्राप्ती घडली कशी असते. म्हणून तो परमेश्वर व्यक्त होतो. आणि व्यक्त झाल्यानंतर मात्र त्या व्यक्त स्थितीमध्ये तुम्हाला ज्ञानाचं दातृत्व करतात. जे ज्ञान जीवाला उद्धारक आहे ते ज्ञान अवतार परमेश्वर जीवाला सांगत असतात. आणि ते ज्ञान म्हणजे ईश्वराची अस्थिपरिपर आचार, अस्थिपरीचा विचार जो त्या ज्ञानामध्ये सामावलेला आहे, ज्याने दृढता आणि योग्यता होते, अशा प्रकारचं ते तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान शास्त्र सांगते की ती स्वरूपाची प्राप्ती जी आहे ती श्री चक्रधराच्या स्वरूपापर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचवी. अस्थिपरीचं कार्य जे आहे, आपल्या आचरणाचं कार्य काय आहे का
श्री चक्रधराच्या स्वरूपाच्या प्राप्तीच्या ठाई असतीपरी असं म्हटलेलं आहे की ही तुमची जी आचरण साधन प्रणाली आहे ती श्री चक्रधरांच्या स्वरूपापर्यंत जीवाला नेऊन पोहोचविते, जिथून स्वामींचं स्वरूप विभागलं असेल. कारण मूळ स्वरूपाचा हा उल्लेख आहे. परमेश्वर ज्यावेळेला अवतार धारण करतात, मी कोण्या नामाने अवतार धारण करावे अशा प्रकारची जी ईश्वराची प्रवृत्ती असते स्वरूपवनी स्वीकार असं म्हटलेलं आहे की मुळात परमेश्वराच्या स्वरूपाला धळंब आहे. ईश्वर ही संकल्पना जी आहे ही संकल्पना एक स्वरूपावाचक आहे. व्यक्त अभिप्राय तर नंतर आहे, स्वरूप तर नंतर विभागलेला आहे, परंतु मुळातच परमेश्वराचा धळंब आहे स्वरूपाच्या ठिकाणी अव्यक्त स्थितीमध्ये. की या जीवात्म्याला मी उद्धार केला पाहिजे, जीवात्म्याचं मला उद्धरण करायचं आहे, आनंद जीवात्म्याला द्यायचा आहे, हा मूळ परमेश्वराचा हेतू आहे. आणि त्यासाठी स्वतः ईश्वर व्यक्त होत असतात, व्यक्त स्थितीमध्ये येऊन त्या ठिकाणी आपलं कार्य करतात. आणि त्याला उदाहरण म्हणजेच आज आपण ज्या पाचही अवताराचं स्मरण करतो, हे आपले जे पंचावतार स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला विदित करून दिलेले आहेत. हे पाचही अवतार परमेश्वराचे आहेत आणि त्या पाचही अवताराचं अस्तित्व तुमच्या आमच्यासाठी कायमस्वरूपी तुमच्या सदैव सोबत आहे. तुमच्या विधीच्या अनुषंगाने, स्मरणाच्या अनुषंगाने तुम्हाला प्रत्यक्षात त्याची प्रतीती येते. तो साधनवंत बघ, कोणी नामधारक असो, वेदवंत, बोधवंत, अनुसरला भक्त, हे सगळेच त्यामध्ये सम्मिलित आहे. जो ज्या ज्या प्रकारे त्या ईश्वराच्या साधनेमध्ये असतो त्याला त्याची प्रतीती येत असते. फक्त साधना ही धरावी लागते, साधना ही ठेवावी लागते. जर साधनेला आपण सोडलं तर निश्चितच कुठेतरी सोयरिकेचा सांधा तुटे असं म्हटलेलं आहे. जी सोयरीक आहे ती जशी तुम्ही एखाद्या नात्याने जोडत असता मुलगी देऊन त्या घरामध्ये, ती जशी सोयरीक तुमच्या संबंधाने व्यवहाराने राखल्या जाते, तसं धर्म सुद्धा असा आहे का तो साधनारूप धर्म जर तुमच्यापाशी नसेल तर तुम्ही त्या साध्याच्या पर्यंत जो तुमचा प्रवास आहे तो करू शकत नाही. कारण आपण म्हणतो की काही साधन नाही. कोण्या गावाला जायचं असेल, पूर्वीचा जुना शब्द आहे, का बरं गेलं नाही, काही साधनच मिळालं नाही. म्हणजे साधन मिळालं नाही म्हणजेच तुम्ही त्यापर्यंत जाऊन पोहोचले नाही. तसं तुमच्यासाठी ठेवलेली ही साधना आहे, परमेश्वर धर्माची जी साधना आहे ती साधना सगळ्यांसाठी आहे. मग ग्रस्ताश्रम धर्मी असो, अनुसरणाले असो, सगळ्यांसाठी ती साधना आहे. ती साधना आपल्या सोबत असते, ती साधना आत्म्याचा उद्धार करण्यासाठी आहे. ती साधना भौतिकतेतून तुम्हाला त्या दुःखापासून काढणारी आहे. ज्या प्रापंचिक संबंधाने जो पंचविस्ताराने विस्तारलेला प्रपंच आहे त्यापासून बाजूने करणारी ही साधना आहे. म्हणून धर्मशास्त्रात असं आमच्या म्हटलेलं आहे की सूक्ष्मरित्या आपल्याला काही हितोपदेश आमच्या पूर्वजांनी केलेले आहे पक्षाच्या संबंधाने, शास्त्राच्या संबंधाने, की धड हे वासनिकाही लावे, असा एक पक्ष आमच्यामध्ये आलेला आहे. की ज्याप्रमाणे माकोड्याचा जसा धड तुटल्याशिवाय तो सोडत नाही, त्याचं धड तुटते परंतु तो काही त्या ठिकाणून निघत नाही बाजूला, तसं एखादी साधना जी असते ती तुम्ही ग्रस्ताश्रमात जरी असाल तर तुमच्यासाठी तो विधी आहे. तुम्हाला सुद्धा ती तशाच प्रकारे धरून ठेवावी लागते. असं नाही का अनुसरला म्हणजे त्याची त्या ठिकाणी तो विधी त्याच्यासाठी आहे, तुमच्या ग्रस्ताश्रमात सुद्धा तो विधी आहे. आणि असा शास्त्रामध्ये म्हटलं आहे की धड हे वासनिकाही लागे, अनुसरण नाही परी मात्राची वर्तावे, असे काही संकेत तुमच्यासाठी ग्रस्ताश्रम धर्मासाठी दिलेले आहेत. की मात्रा करणे, जसं स्वभावाला मात्रा द्यायची आहे किंवा एखाद्या गोष्टीला संयमितता आणायची आहे, तर ही केवळ अनुसरणाचीच कार्याची एक त्या ठिकाणी सुरुवात नसून ग्रस्ताश्रमातली ही सुरुवात आहे. ग्रस्ताश्रम धर्मच त्याला संयमिततेने जीवन जगता आलं पाहिजे, नियमिततेने त्याचे आहार विहार विचार वर्तन करता आले पाहिजे. त्यावेळेला त्याचं कार्य त्या ठिकाणी अनुसरण धर्मामध्ये येत असते. आणि म्हणून ईश्वराचा जो आपल्याकडे एक संकेत आहे जीवात्म्याकडे, परमेश्वराचं जे एक तुम्हाला मर्म परमेश्वराने सांगितलेलं आहे की हे मर्म जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत परमेश्वर धर्म सुद्धा यथार्थपणे जीवनामध्ये आपल्या शेवटपर्यंत तो टिकत नसतो. आणि म्हणून तो टिकविण्यासाठीच आपल्याला हे अशा प्रकारचे काही उद्यम प्रयत्न करावे लागत असतात. जसं स्वामींनी सांगितलं की समुद्राच्या दृष्टांत देऊन समजून सांगितलं की समुद्राच्या दृष्टांतामध्ये एखादा जातो, तो कवडे पाहतो, तो कवडेच घेऊन येतो. एक म्हणतो अरे कवडे नाही, याच्यात तर अनेक वस्तू आहेत, माणिक मोती. तो परत जातो, माणिक मोती तिथं प्रयत्न करतो, त्याला माणिक मोती भेटतात. एक म्हणतो अरे नुसतं माणिक मोती नाही, याच्यात अनर्घ रत्न सुद्धा आहेत.
आणि मग तो अनर्गरत्नासाठी खूप प्रयत्न करतो, त्याला अनर्गरत्न सुद्धा प्राप्त होतो। अर्थात समुद्रात त्याला कवडे भेटले, शिंपले भेटले, मोती भेटले, माणिक सारखं रत्न, परंतु अनर्गरत्न सुद्धा त्या समुद्रामध्ये आहे। त्याप्रमाणे परमेश्वर हा काय आहे, तो समुद्राप्रमाणे आहे, सागर आहे, अथांगपणा आहे त्याच्या ठिकाणी, त्याचा आद मध्य अंत करू शकत नाही। शास्त्र असं म्हणते की त्याने अवघ्याचा अंत केला, पर तया करी ऐसा कोणी प्रतिमल्ल नाही। परमेश्वराचा अंत कोणी करू शकत नाही। तो देणारा आहे। एखादा असतो की तो दातृत्व करत असतो, आणि ते दातृत्व जे आहे ते औदार्य सिंधुत्वाचं कार्य असतं। दातृत्व करणे ही सामान्य गोष्ट नाही। भलत्याला दातृत्व करू शकत नाही, औदार्य लागतं त्याला। गृहस्थाश्रमात कर्मराटीमध्ये सुद्धा औदार्यत्व असल्याशिवाय तो एकमेकाला एखादी वस्तू देऊ शकत नाही। आपण म्हणतो काय उदार आहे होतो, पण उदारतेला औदार्य लागते। ते औदार्य आमच्या सर्वज्ञांचं आहे, ते औदार्य आमच्या ईश्वर अवताराचं आहे, आणि ते औदार्य आपल्याला कळलं पाहिजे। आपल्याही ठिकाणचं औदार्यत्व असते, याला सीमा आहे, मर्यादा आहे, मपितपण आहे, पण परमेश्वर औदार्याला मर्यादा नसतात। अमर्याद असं म्हटलंय की पात्रापात्र संभव आला का पाहणे नाही। या ईश्वराचं असं वर्णन केलेलं आहे की जर तुमच्या ठिकाणी आर्त उत्पन्न होत असेल तर आरती कोपरा पाळणं आहे, असं शास्त्र सांगतं। की जसं आर्त उत्पन्न झाली, बालकाला भूक लागली का मातेच्या स्तनाला पान फुटते आणि ती त्याला पाजते, हा जसा तुमचा व्यवहारिक दृष्टांत आहे, तशी आर्त जेव्हा उत्पन्न होईल, परमेश्वर त्या आर्तीला जाणून, आर्त म्हणजे परमेश्वरासाठी केलेली उत्कंठा, भावना, हृदयातून केलेला उसंबळ, त्यावेळेला परमेश्वर सगळे त्याचे दोष सुद्धा बाजूला करतात। जसं एखादा बालक आहे, त्याला लाड शेंबूड येते, लाड शेंबूड ते आई आपल्या पदराने पुसते, मग त्याला जवळ घेते। परंतु ती जी माता आहे, ती माता कधी विचार करते का की माझी साडी खराब होईल? करते का? माझी एवढी भरभरीत गाडलेली साडी आहे ती खराब होईल, ती विचार करत नाही, आणि तात्काळ समजा त्या ठिकाणी त्या मुलाची लाड शेंबूळ पुसते, आहे का नाही? लाड शेंबूळ हे एक प्रकारे त्यागणारा भाग आहे, दोषरूप आहे त्याच्यासाठी, पण तरी सुद्धा ती पुसून जवळ घेते। अर्थातच हेच परमेश्वराचं औदार्यत्व आहे। साधारणपणे जीव स्वरूपाच्या ठिकाणी ते गुण नसतात। एखादा चुकला तो म्हणतो नाही आता त्याला क्षमा नाही, काय असं का? हे जीवाच्या ठिकाणचं जे कार्य आहे, हे जीवाचं कार्य अज्ञानपणाचं आहे, अहंकाराचं आहे, अभिमानाचं आहे, आणि म्हणून तो अहंकार अभिमान जीवाच्या ठिकाणी आहे, त्याचं विरुद्ध कार्य ईश्वराचं आहे। परमेश्वर जीवात्म्यासाठी झळंबत असतात आणि झळंबून त्या जीवात्म्याला आपल्या ठिकाणी दोषापासून दूर करून जवळ घेतात। कारण परमेश्वराला निराभिमान असं म्हटलेलं आहे। आपल्याही ठिकाणी निराभिमानत्व आहे, पण निराभिमानाचा आपल्याला कधी त्याच्या ठिकाणी अभिमान जागृतून सांगता येत नाही। आणि म्हणून अनेक लीळेमधून जेव्हा परमेश्वराकडे आपण बघत असतो, तेव्हा परमेश्वराचं काही अपूर्व असं कार्य त्या ईश्वराच्या शास्त्रातून आपल्याला परमेश्वराच्या लीळेतून विचारातून प्रकट होत असते। स्वामी श्री चक्रधर महाराज करंजखेड या गावी आहेत, त्या ठिकाणी प्रकाशदेव नावाचे संन्यासी, आणि ते प्रकाशदेव अत्यंत स्वतःला श्रेष्ठ समजून त्या ठिकाणी उपाधमंत अशा त्यांचा सहवास होता, आणि ते त्या गावात नेमके स्वामी त्या गावात गेले। पण स्वामींना माहित होतं हे अभिमानी पुरुष आहे, हे आपल्याला कधी भेटायला येणार नाही, आपल्यालाच कधीतरी त्यांच्या भेटीला जावं लागेल। वास्तविक पाहता परमेश्वर औदार्य सिंधू मालक आहे, जगाचा संपूर्ण ईश्वर आहे, एवढंही असताना किती निराभिमानात्व कार्य ईश्वराचं त्या ठिकाणी प्रगट होते। मग एक दिवशी स्वामी म्हणतात चला आपणच आता प्रकाशदेवाच्या गुंफेला जाऊ, त्यांची भेट घेऊ। म्हणून स्वामी त्या प्रकाशदेवाच्या गुंफेकडे निघतात, आणि रस्त्याने नेमकं ते गुंफेला सांखळी लावून प्रकाशने इकडे चालत असतात। ते स्वामीकडे येत नाही, पण रस्त्याने चालत वापस येत असतात। स्वामी लांबून बघतात आणि आचार्यांना म्हणतात की प्रकाशदेव आता येत आहेत, तुम्ही त्यांना नमस्कार करा। ते म्हणतात आम्ही कसं काय करू? त्यांनी तुम्हाला केला तर आम्ही त्यांना नमस्कार करू। पण स्वामी म्हणतात तसं नाही, तो अभिमानी पुरुष आहे, उपाधी मानणारा पुरुष आहे, म्हणून तुम्ही प्रथम करा। स्वामींना ते म्हणतात अहो आमच्या देवाला त्यांनी केला तर आम्ही त्यांना करावं ना। स्वामी म्हणतात आमची आज्ञा आहे की तुम्ही त्यांना प्रथम करा। आणि मग त्या ठिकाणी ज्या वेळेला स्वामी त्या प्रकाशदेवीच्या गुंफेत पहिले जातात,
आणि गेल्यानंतर स्वामी ज्यावेळेला तिथं जातात, गेल्यानंतर त्या स्वामी प्रकाशदेवाच्या गुंफेत त्या ठिकाणी कळी लावलेली असते, ती कळी उघडायला लावतात. तिथे जाऊन त्यांच्या आसनावर बसतात. तिथे टिळाचं त्याचं साहित्य, ते टिळा स्वतः भक्तजनांकरवी लावून घेतात. आपल्या हाताने त्या भक्तजनांकरवी गळ्यामध्ये माळ घालायला लावतात. पूजा पुरस्कार त्यांचा स्वीकार करतात आणि येतात. आणि मग येताना प्रकाशदेवाची भेट होते तेव्हा पुन्हा स्वामी म्हणतात त्यांना नमस्कार करा. आणि भक्तजन म्हणतात तुम्हाला करत नाही, आम्ही त्यांना कसं करावा, पण देव म्हणतात आमची आज्ञा करा. आणि मग त्यांना स्वामी सांगितल्याप्रमाणे भक्तजन त्यांना नमस्कार करतात. नमस्कार केल्यानंतर मग ते उभे राहतात, स्वामींची विचारपूस करतात, स्वामी त्यांची विचारपूस करतात. आणि मग ते म्हणतात स्वामींना चला माझ्या गुंफेला. त्यावेळेला स्वामी म्हणतात आम्ही तुमच्या गुंफेतच गेलो होतो, तुम्हालाच भेटण्यासाठी गेलो होतो. हे काय आम्ही आत्ताच टिळा लावून घेतला, माळ घातली भक्तजनाकरवी, आम्ही तुमच्या तांबूळाचाही स्वीकार केला. अशा प्रकारे स्वामी ते बोलतात. आणि मग प्रकाशदेव त्यावेळेला काय म्हणतात, कैशी निराभिमान वस्तू. स्वामींविषयी त्यांनी उल्लेख केलेला आहे की कैशी निराभिमान वस्तू. अशा प्रकारे परमेश्वराचं निराभिमानत्व आपल्याला लीळेतून व्यक्त होत असते, त्यांच्या कृतीतून व्यक्त होत असते. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांचं जे तत्वज्ञान आहे ते गहन असं तत्वज्ञान आहे की ज्या आचार्यांसारखे असलेले व्यक्तिमत्व की त्यांना घडून मडून स्वामींनी योग्य केलं. स्वामी म्हणतात की हे ईशाळू आहे, परंतु तुम्ही ईशाळू आहे पण आम्ही ईशाळूचे ईशाळू आहे. अर्थात ईश्वराचं एकीकडं निराभिमानत्व आहे, पण भक्तासाठी मात्र अभिमान ईश्वर घेतात. आणि स्वामी सांगतात की आम्ही ईशाळूचे ईशाळू. जीवनामध्ये अनेक आपल्या प्रसंग येत असतात. हे भौतिक युगामध्ये जीवन जगत असताना अनेक कार्य आपल्या ठिकाणी असे काही असतात की आपल्याला काय करावं काय नाही करावं, काही साधक बाधक आक्षेप परिहार अनेक प्रकारचे हे जीवनाचं कार्य शेवटाला नेत असताना अनेक चढउतार जीवनामध्ये येतात. पण त्या चढ उतारामध्ये सुद्धा जो ईश्वराचा विचार त्याच्या सोबत असतो. असं म्हटलंय शास्त्रात की ही ब्रह्मविद्या अवघडी उभी ठाके. अवघड ज्या वेळेला तुम्हाला काही विचाराचं सांगळ पडते, एखादी गोष्ट ज्या वेळेला तुमच्या विचाराच्या पलीकडे जाते, बुद्धीच्या तुमच्या निकषावर त्याचा निकष तुमच्या ठिकाणी लागू शकत नाही, त्यावेळेला मात्र परमेश्वर धर्माचा जो विचार असतो तो निर्गुण विचार आहे. तो सत्वता प्राप्त करून देतो. तो विचार तुम्हाला सात्विकपणा आणतो. तो विचार तुमच्या ठिकाणी स्थैर्यता निर्माण करून देते आणि मग त्यामुळे तो त्या ठिकाणी व्यवस्थित निर्णय घेतो. ही निर्णय क्षमता परमेश्वराच्या विचारामध्ये आहे. कारण ईश्वर सर्व व्यापक आहे, त्यांचं कार्य व्यापक आहे, वचनाचं कार्य व्यापक आहे, विचाराचं कार्य व्यापक आहे. आणि त्या संयोगामुळे जो व्यापकत्व हा भाव स्वामींचा आहे, परमेश्वराचा आहे, तो व्यापकत्व हा आपल्यामध्ये सुद्धा येत असतो. आपल्या ठिकाणी ती विचाराची व्यापकता येते, आपल्या ठिकाणी आचारामुळे व्यापकता येते, आपल्या ठिकाणी सामावून घेण्याची क्षमता असते. आणि म्हणून जो दुसऱ्यालाही सामावून घेतो, अनेकांच्या विचाराला सामावून घेतो, होणारा दोषरूप कार्य त्यालाही सामावून घेतो, त्यालाच म्हणतात ईश्वरीचा परलाभ तू प्राप्त करू शकतो. कारण ईश्वरीचा जो लाभ आहे तो गुणासंयोगे प्राप्त होतो. आणि गुण हा जो आहे तो जीवभाव त्यांनी केला पाहिजे. आणि जीव दोष ग्राहक आहे, पण स्वामी म्हणतात की जीवाने गुणग्राहक असलं पाहिजे. जीवाने गुण हे ग्रहण केले पाहिजे. जोपर्यंत आपल्या ठिकाणी गुणग्राहकता येत नाही तोपर्यंत आपण त्या परमेश्वराच्या कुठल्या ना कुठल्या धर्माना अंगानं त्या ठिकाणी परिपूर्ण होत नसतो. आणि म्हणून परिपूर्णतेसाठी म्हणजेच आपल्या आत्म्याला परिपूर्ण करण्यासाठी ईश्वरीचा धर्म हा पूरक असतो. स्वामी सांगतात, आमचे पक्षकार म्हणतात की ज्या परमेश्वर धर्मामध्ये आपण आहोत तो सेवा धर्म लक्षण ज्याच्याजवळ आहे तो गुणाला कारणीभूत आहे. सेवा जी असते ती परमेश्वर धर्माची, मग आपल्याला अनेक प्रकाराने सेवा घडते. असं माईंभट्ट स्वामींच्या आना देतात त्यावेळेला चुलीतली राख काढण्याची सेवा घेतात. म्हणजे सेवेचा गुण हा त्यांच्या अंगी होता. कोणता तरी गुण एखादा अंगी असला पाहिजे, म्हणजे त्या गुणामुळे निश्चितच परमेश्वर त्या भक्ताची त्या क्रियेची होणाऱ्या आपल्या त्या सेवेची परमेश्वर दखल घेत असतात. अनेकांच्या अंगी अनेक कौशल्य गुण असतात. कोणी कोण्या गुणाने युक्त असतो, कोणी कोण्या गुणाने युक्त असतो. आणि म्हणून स्वामी सुद्धा असं म्हणतात की व्यवहारीची बुद्धी धर्मी उपयोगात आहे. तुमच्या कर्मराटीच्या ग्रहस्थाश्रमामध्ये सुद्धा व्यावहारिक बुद्धीचं ज्ञान, व्यावहारिक कर्माचं ज्ञान तुम्हाला असते, पण ते सुद्धा कधी कधी ईश्वर मार्गी आपल्याला उपयोगी आणता येते. ते कौशल्य, ती असलेली तुमच्या विचाराची वागण्याची निपुणता. आणि म्हणून त्याला असं ईश्वर शास्त्रात आमच्या धर्म परंपरेत शास्त्रात शब्द म्हणतात की त्याला निभूती असली पाहिजे.
जीवनाला जीवन जगत असताना निगुती रूप आचार त्याचा असला पाहिजे. कसं उठावं, कसं बसावं, कसं बोलावं हे मर्म सुद्धा धर्मशास्त्रात आपल्याला कळते. कोणाशी कशा प्रकारचा आदर करावा, आपल्या बोलण्याने जर अभावितपणे एखादा दुखत असेल तर त्याचं संयमन सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे की माझ्या ठिकाणचा हा दोष आहे, तो आपल्याला दोष दिसला पाहिजे. कारण स्वतःचा दोष स्वतःला दिसत नसतो. म्हणून स्वामींनी म्हटले की ओथंबा डाव देखे. तिसरा मनुष्य जर त्याच्यासाठी आपण पहा, क्रिकेटमध्ये अंपायर असतो, पंच असतात, ते त्या ठिकाणी त्याच्या दोषाचा निवाळा करतात. नाही हा चुकला, हा बरोबर आहे. स्वतः खेळताना ते स्वतःच्या लक्षात येत नाही. अर्थातच हे जीवाचं स्वरूप आहे. परंतु परमेश्वर असं म्हणतात की जेव्हा तिसरा म्हणजे तुमच्या हृदयात धर्म असतो, धर्म मात्र तुम्हाला त्याची चूक दाखवतो. स्वामी म्हणतात की जसं आपला डोळा आपल्याला दिसत नाही, पण कवनी एक साधने करून डोळ्याने जे डोळ्याचे देखता होते. कोणतं तरी साधन म्हणजे आरसा घेतला का आपलाच डोळा आपल्याला दिसतो. तसं ईश्वराचं जो ज्याच्यासाठी ईश्वराचं अधिष्ठान ज्याच्याजवळ आहे, ज्याच्याजवळ विचार असतो ईश्वर धर्माचा किंवा साधू संतांच्या विचाराची ज्याच्याजवळ ठेव आहे, तो निश्चितच आत्मेनीची आत्म्या ते देखतात. आपल्याच आत्म्याला आपण बघू शकतो. आपला आत्मा मळीन आहे. आपला आत्म्याला आपण मळीनत्व आणलेलं आहे. ते मळीनत्व आपल्या दैनंदिन कर्मासहयोग येते. आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, झोपल्यापासून तर सकाळी उठेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या ठिकाणी कर्माच्या आपण अधिष्ठित असतो. कारण हा जो प्रपंच आहे याला अष्टभोगी असं म्हटलंय. सुगंध वनिता वस्त्रम गीत तांबूल भोजनम शय्याच भूषणम चैव इत्यादी प्रकारचे अष्टभोग आहेत. कुठल्या ना कुठल्या आपण अष्टभोगाच्या आहारी असतो. इंद्रियार्थाच्या संयोगाने, जीवाच्या असलेल्या दैहिक स्वभावाच्या संयोगाने अनेक प्रकारचे कर्म आपल्या जीवस्वरूपाला लेंपित असतात आणि ते कर्म मात्र जीवस्वरूपाच्या सोबत सोबत पुढे जात असतात. आणि अशा वेळेला ईश्वर धर्माचं कार्य आपल्याजवळ सोबत असेल तर निश्चितच स्वामी म्हणतात की त्या कर्मापासून तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर हा ईश्वरीचा जो विचार आहे, परमेश्वराचा जो आचार आहे, तो थोडासा का होईना ज्याच्याजवळ असेल, ज्याच्याजवळ तो आचार विचार असतो. स्वामी म्हणतात आम्ही आयसाईच काढले. पांड्याला म्हणतात तुम्ही अनुसरले तर तुम्हाला आम्ही असंच काढून घेऊ. सहजच काढतात परमेश्वर. परंतु धरती परी ते तेची झाली. जसं एखादं माकड आहे ते या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारते. आपल्याला वाटते की आता हे लहान पिल्लू आहे पडून जाईल, पण कसं धरावं ते त्या माकडीला माहीत आहे, त्या पिल्लाला माहीत आहे. तसं परमेश्वर जीवाला कसं कर्मापासून सोडवावं, कशा प्रकारचे जीवाचे कर्मनाश करावे हे परमेश्वराला माहीत आहे. आणि असं म्हटलं आहे की आद्यंती दैव, आधी परमेश्वराने तुम्हाला जाणीव करून दिलेली आहे ईश्वर धर्माची, परमेश्वराची, जीवदेवता प्रपंचाची. हे सार्थकता तुमच्या जीवनाची लक्षात आणून दिलेली आहे. आणि आणून दिल्यानंतर सुद्धा एखादा आपण सहज व्यावहारिक भाषेमध्ये म्हणतो की काट्यावर पाय ठेवला दिसत असताना सुद्धा, अर्थातच त्याचं कार्य दुःखरूप आहे हे तुम्हाला माहीत आहे. पण तरी सुद्धा हा जीवाचा स्वभाव आहे. ठेचा तिखट लागतो पण तरी खाव वाटते, आहे की नाही. हे काय आहे, हे जीवाचं स्वाभाविक कार्य आहे. तो तिखट आहे, तो दुःख देणार आहे, घाम येणार आहे, सुसू होणार आहे, तोंडाला चटका बसणार आहे, हे सगळं कळलं तर तरी जीवाचा तो स्वभावच आहे. जीवाशी सदा सर्वदा हिरचिकरू आवडे. मतित्रय संभव जीवाच्या ठिकाणी आहेत. परंतु त्या मतित्रय संभवाला समजा रोखण्यासाठी त्याला ईश्वरीचा जो विचार असतो, कुठेतरी त्याला धागा एखादा का होईना, तो त्याच्यासाठी गुणाचा धागा त्याच्या जीवनात जर असेल तर स्वामी म्हणतात की त्या गुणासहयोगी आम्ही त्याचं उद्धरण करतो. अनेकांनी अनेक प्रकारे आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपला पूर्व इतिहास आहे, वृद्धाचार आहे. अनेकांनी सेवेने तोषवलं. अनेक प्रकारच्या दुर्गष्ट कठीण सेवा. हजारे वाल्यराज बाबांसारख्यांचा विचार आपण आता 27 वर्ष झाले व्याख्यानमाला ऐकतो. अनेकांच्या काही मुखातून कुठे ना कुठे तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी नुसतं मलमूत्र साधू संतांचं बाहेर फेकून द्यायचं रुद्धपुराच्या बाहेर नेऊन, तर त्यांना पहा एक परमार्गाचं आचार्यपद बहाल केलं. आत्मघातकी अशी कवनी ठाव नाही का हा शब्द नुसता आचार ऐकला परमेश्वराच्या वचनाचा, तर या पंथाचे ते 2 आचार्य निर्माण झाले, सोमनबास देवमनबास. अशा प्रकारे एक उजळता आणणारा ईश्वरीचा विचार आहे. स्वामींच्या वृद्धाचार, आपण जेव्हा वृद्धाचारातले काही वाक्य पाहतो त्यावेळेला लक्षात येते की मुरारी मल्ल बास आणि विनायक बास हे दोघे मित्र होते आणि आचरणाने सुद्धा एकमेकाच्या सोबत वागणारे. त्यांचाही वृद्धाचार आपल्या शास्त्रात येतो. ते दोघंही क्रमाने जायचे.
आणि क्रमानं जाऊन आपली आठवण विजन भिक्षा भोजन चर्या करायची. परत 15 दिवस क्रम बदलवायचे आणि मग सांगायचे की आता या गावाला आपण भेटू. असे एकमेक गाव फोडून ते पुन्हा आचरण करायचे. पण ते जाता जाता त्यांनी ठरवलं की आता आपण या मार्गाने जायचं. एकाने या मार्गाने गेले. एका घरी गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी भिक्षा मागितली तर त्यांना पेंड भाजी आली. आता ती पेंड भाजी आवडली, तिळाची असते ती. आणि मग ते म्हणतात दुसऱ्या दिवशी आता की आपल्याला भाजी आवडली, ही आवडली, आता या दुसऱ्या दिवशी मिळाली पाहिजे त्याच घरी पुन्हा भिक्षेला. तिसऱ्या दिवशी त्याच घरी. चौथ्या दिवशी ती बाई म्हणते तुम्हाला कसं काय आम्ही दररोज भिक्षा वाढायची. अहो म्हणे मला आवडते, परंतु तुम्हाला आवडते पण आम्हाला कष्ट करावं लागतं. इथं तेलाचा घाणा आखला लागतो, तो घाणा आखून मग आमच्यासाठी आम्हाला कष्ट करून कुठं मिळते. तुम्हाला हे भाजी दररोज म्हणजे मी काय करू मला सांगा, मी करू लागतो काही मदत. म्हणजे घाणा आखलं लागा मग भाजी देऊ, मग घाणा आखलेला बघतो. आता पहा भिक्षा मागलं मागलं घाणा आकल नाही, परंतु एखादा पदार्थाच्या ठिकाणी मडमेटको येऊन जाते. पदार्थ माणसाला कशा प्रकारे धर्मापासून बाजूने करतात आणि मग त्यांची जी सोबती ते त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात. पुढच्या गावाला ते येत नाही, ते वाट पाहतात. मग ते त्यांना माहित होतं की कोण्या क्रमाने येणार. ते परत यांची शोध घेत घेत येतात. ते म्हणतात का हो, पाहतात तर त्या ठिकाणी ते घाणं आकलत आहे. भिक्षा मागणारा माणूस घाणं आकलतो. त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणतात अहो थांबा, मला तुम्हाला काही विचारायचं आहे. ते म्हणतात आता काही थांबू नका, गाणा थांबून जाईल माझा. तुम्हाला विचारायचं असेल तर थोडं माझं गाण्याचं काम झाल्यावर विचारा, पण माझा गाणा थांबेल. ते म्हणतात अहो थांबवा थोडा वेळ. ते म्हणते नाही. ते म्हणते एकच शब्द विचारायचा आहे, थोडक्यात थांबून पण पटकन विचारा. मग खाली उतरवतात त्यांना त्या गाण्याच्या. म्हणजे विचारा, म्हणजे आता थोडंसं घराच्या बाहेर आहे. घराच्या बाहेर नेतात. मग परत तिकडे म्हणतात थोडं पुढे चाला. मग गावाच्या बाहेर नेतात. मग आता परत पुढे चाला. मग झाडाखाली शेतात नेतात आणि मग त्यांना म्हणतात आता बसा. मग म्हणतात का हो की मला असा एक प्रश्न आहे की विखो जो आहे, जे विषयरूप पदार्थ असतात हे अनंत पुण्य प्राप्त करून देतात आणि मोक्षाला नेतात. असा मला एक प्रश्न आहे की विखो अनंत पुण्याशी आश्रय मोक्षाशी येत. अहो म्हणे विषयामुळे कुठे मोक्ष मिळतो का? पदार्थ जे असतात ते उलट विषयाकडे नेतात. पदार्थ जे असतात दुःखाकडे नेतात. विषयासहयोगी जर मोक्ष झाला असता तर संसार मोचक म्हटलं असतं स्वामींनी की संसार जीवाला मोचक आहे, संसारामध्ये मुक्ती मिळते. पण देवाने सांगितलं संसार दुःखरूप पापमूळ अनित्य आहे. अहो म्हणले मग असं नाही तर मग कसं आहे? विखो अनंत पुण्याशी आश्रय मोक्षाशी येत. असं नाही मग वचन कसं आहे? ते म्हणतात पाठाची नाही. मग अर्थ काय करू? अहो असं काही पाठ आहे का? असं काही देवाने वचन सांगितलंय का कुठं? मग पाठ कसा आहे? विखो अनंत तापाशी आश्रय हो. विखोमुळे पदार्थामुळे विषयामुळे अनंत दुःख आणि ताप प्राप्त होतात. मोक्षाशी हेत आणि त्या विखो अनंत तापाशी आश्रय आणि नरकाशी येत. त्या विषयामुळेच आपल्याला नरक प्राप्त होतात. आपण ते पुनरपी जन्म हा जो फेरा जो चतुर्विधीचा चालतो आहे तो आपल्या विषयामुळे पदार्थामुळे. आणि तो पदार्थ आपण प्रत्येक सृष्टीमध्ये जड भावे चेतन दोन्ही पदार्थासहयोगी आपला त्याचा योग आला आणि म्हणून अनंत सृष्टी गेल्या. मग असं जर आहे तर तुम्ही त्या जड पदार्थासाठी पेट भाजीसाठी नुसतं गाणं आपल्याला का बरं राहिले? आणि मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग ते म्हणतात की तुम्हाला खरोखर देवानीच मला उजळता आणायला पाठवलेला आहे. तू ते गोसावी माते उजळावया पाठविले असेल. स्वामींनी सांगितलं की उजळल्याने मैळला उजळतो. एखादा उजळलेला पुरुष असतो, त्याच्यावर ईश्वराचं ज्ञान आहे, त्याच्या ठिकाणी उजळता आहे आणि म्हणून तो एखादा मळलेला असतो त्याला तो उजळतेला आणतो. अशा प्रकारे परमेश्वराच्या विचाराने कुठेतरी त्याला आचार करता करता विचार करता करता मेहनत तो येते आणि मग कुठेतरी तो एखादा सांधिक विचार त्याच्यासाठी सापडतो आणि मग तो त्याला उजळता आणत असतो. आणि म्हणून असं म्हटलंय की ईश्वरीचं जे ज्ञान आहे ते जीवात्म्याला उजळतेकडे नेणार आहे. ते ज्ञान आचार्यांच्या ठिकाणी उपयोगी केलं. स्वामींनी म्हटलं की हा गुंडा म्हणजे दगड आहे, पण दगडाच्या ठिकाणी देव पण प्राप्त होऊ शकते. ही संभावना स्वामींनी सांगितली की एखादा दगड असतो त्यालाही देव पण आणता येते. गुंडा तर तोची, पण तेले शेंदुरे आले ते अनेकाचे नवसे पूर्वी. आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलं की जसं दगड आहे त्याला जर तेल शेंदूर लावलं, शेतकरी लोक तोच दगड वखरावर ठेवतात, नांगरावर ठेवतात आणि त्याला समजा जर कधी काम पडलं तर धुवून धावून त्याला शेंदूर लावून उदबत्ती लावली, फुलं फणं वाहिले का त्याला देव पण प्राप्त होते. म्हणजे तिथे सामर्थ्य येते. मग तो त्याला दगड म्हणतात का? ज्याच्यावर पाय ठेवू नगर हाकलला वखर हाकलला त्याला देव म्हणतात का? त्याला दगड म्हणतात का? त्याला देव म्हटलं जाते. त्याला देव पण येते, त्याचं रूपांतर झालं. अशा प्रकारे आम्हाला सुद्धा
आचार्यांसारखे व्यक्तिमत्व स्वामींनी या पंथाला दिले आणि सांगितलं महादेशाला की बाई तुझे भाऊ आहे पण आता त्याला पुरी कर नागदेव वैश्यनं म्हणजे आता त्याला पुरी हे पांढरी गाव आहे भट्टवासांचं, तू पूर्वीचा नागदेव समजू नको, तो आता आण झालास, विचाराने आण झालेला आहे, सन्निधानाने आण झालेला आहे, वेगळे पण प्राप्त झालेला आहे आणि अशा आचार्य विचाराने वेगळे पण प्राप्त करून परिपूर्णता आचार्यांची केली आणि मग स्वामींनी त्यांच्या ठिकाणी आचार्यपद बहाल केलेलं आहे. पण स्वामींनी आचार्यपद देताना ते म्हणतात जीजी आपण मागे मला म्हटलं होतं की आचार्याला नरक असतात आणि मला तुम्ही आचार्यच करून राहिले परत या पंथात. स्वामी म्हणतात तू परतारक नाही, झाडाच्या भाषीप्रमाच्या दृष्टांताप्रमाणे जीवाच्या ठिकाणी परतारकत्व नसावं, परधर्मापासून बाजूनं करणे, एखाद्या चांगल्या गोष्टीपासून त्याला बाजूनं करणे. आणि म्हणून स्वामी बाईसासारख्यांना म्हणतात प्राणियाच्या इष्टाड नाही, एखादं अनिष्ट जर कार्य समजा करत असेल तर निश्चितच त्याला आपण वारलं पाहिजे, पण एखादं इष्टरूप कार्य असेल त्याच्या इष्टासाठी आपण आड येऊ नये. एखादी चांगली गोष्ट घडत असेल चांगल्या गोष्टीला आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे. निश्चितच आपला पुढे पुढे धर्म आपलाही पुढे चालतो आणि दुसऱ्याचाही पुढे चालतो. नाहीतर यथार्थपणे धर्म आपल्यालाही कधी कधी होत नाही. का होत नाही? आपण अनेकांना अडथळे केलेले असतात. आमच्या शास्त्रात सांगितलं आहे की ईश्वराकारणे चडफडीत होता तयाशी वेगा वाट न दाखवीची, म्हणून यथार्थाची अक्षरे काही न पडत. ईश्वरासारखी चढपडणारा होता, कुठेतरी त्याला धर्म ईश्वराचा अभिप्रेत होता पण त्याला वाट दाखवली नाही आणि म्हणून आता त्याच्या ठिकाणी यथार्थपणे ज्ञान येत नाही, यथार्थ साधू संतांचा योग येत नाही, यथार्थ अधिकरणाचा योग येत नाही. त्याला कारण आपणच. अशा प्रकारचे अडथळे जीवनात आपण आपल्या जोडून ठेवतो आणि त्या अडथळ्यामुळे अनेक प्रकाराने कुठेतरी आपणही धर्मापासून मागे मागे सरतो. याला आपल्या ईश्वर शास्त्रात क्षोभरूप प्रसवरूप अशा प्रकारची काही उपमा दिलेली आहे. आणि मग त्या क्षोभाच्या प्रसवाच्या संयोगाने तो प्रसव पुढे चालतच राहतो. प्रसव तो आपण मोडत असतो. परमार्गामध्ये आपल्यामध्ये परंपरा आहे, कोणी एखादे महात्व अधिकरण असले त्यांच्या पुढे आपण प्रसव मोडतो, प्रायश्चित करतो. याचंच कारण की तो प्रसव जर पुढे मोडला नाही तो दोष किंवा तो रोग पुढे पुढे चालत राहतो. का असं म्हटलं की ज्या ज्या दोषे मोडिली वाढ नाही तो जाणे बाणला रोग दे. तो रोग, तो दोष, तो दुःख पुन्हा आपल्या देहाच्या ठिकाणी बांधल्या जातात आणि मागचा दोष तो पुढे उभा राहतो. आणि म्हणून अशा ठिकाणी की त्या मागच्या दोषावर आपल्याला पुढे पुन्हा आणखी दोषाचं कार्य पुढे पुढे आपलं चालत राहते. आणि म्हणून जेव्हाचं तेव्हाच यासाठी आपल्याला शास्त्र जागृत करून देते की तुम्ही इथं चुकलेले आहात, इथे तुमच्या ठिकाणी चूक झालेली आहे, त्याचा अनुताप तुमच्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून स्वामींनी विशेष करून महाराज सांगितलं की बाई क्रिया तर घडतच असतात, चूक तर होतच असते, पण पुरस्चरण महत्वाचं आहे, अनुताप महत्वाचा आहे. अनुताप नाही, निर्वेद नाही, अनुशोच नाही, आर्त नाही. परमेश्वर धर्मशास्त्र असं सांगते तो जिताची प्रमादे या जाणावा. त्याच्या ठिकाणी निश्चितच ईश्वरात धर्मीचा जो प्रमादे आहे तो म्हणावा लागेल. आणि म्हणून आपल्या ठिकाणी देह दिलेला आहे, ते देह परमेश्वराच्या कुठल्या ना कुठल्या अंगाने आपल्याला उपयोगी आणता आला पाहिजे. प्रपंचासाठी संसारासाठी आपण त्याचा उपयोग करतो, पण आपला तो थोडाफार वेळ आणि काळ, थोडा धर्म तोही आपल्याकडून घडला पाहिजे. जर घडत नसेल तर देह असूनही वंचितो अपराधी. ईश्वर धर्मामध्ये त्याला अपराधी असं म्हटलेलं आहे की देह आहे पण देहामध्ये वंचकत्व करत असताना करणारे करतील तर आपण मागच थांबून जा. अशा प्रकारची काही संवेदना आपल्या ठिकाणी असतात आणि मग आपण त्या ठिकाणी पुढे होत नाही, करत नाही, धजत नाही. आणि म्हणून ती एक धर्मरूप जागृती, मान सन्मान बाजूला ठेवून त्यामध्ये कुठलाही हेतू न ठेवता त्या ठिकाणी निष्काम हेतूपणे एखाद्या ईश्वर कार्याला वाहून घेतलं, त्याचं जे काही एक फल असते ते विशिष्ट प्रकारचं आहे. त्याची जी क्रिया आहे, त्याचा जो स्वीकार आहे ईश्वराला विशेष आहे. आणि म्हणून गुणरूप क्रियेचा ईश्वर स्वीकार करतात आणि ईश्वराचे गुण ते लाभ प्राप्त करून देत असतात. म्हणून असं म्हटलंय की गुण ते लाभाले. गुण हे लाभाला प्राप्त करून देणारे आहे. लाभ म्हणजे परमेश्वर, लाभ म्हणजे ईश्वर धर्म. तो लाभ तुम्हाला सहजतेने मिळत असतो. आणि म्हणून त्यासाठी परमेश्वर धर्माचं जे कार्य आहे त्या जीवनामध्ये आपण परमेश्वराला समर्पित झालेलो आहोत. ते समर्पित जीवन आपल्या कुठल्या ना कुठल्या अंगाने तो योग आपल्या परंपरेनुसार तुमच्या गावात असेल, कुटुंबात असेल, परिवारात असेल, नात्या गोत्यात असेल, तो जो योग असतो तो योग काहीतरी आपण जोडून ठेवलेला आहे. कुठला ना कुठला त्या संबंधाने आपला मागचा ऋणानुबंध
त्या ईश्वर धर्माशी जुडलेला आहे आणि म्हणून आपण त्यामध्ये संमिलित होतो. आपल्या बरोबर पुढेही ती पुढे आपला परिवार पुढे आपलंही पुढे अशाच प्रकारे ईश्वर धर्माचं कार्य पुढे चालत राहिलं पाहिजे आणि म्हणून त्यालाही आपण निमित्त झालं पाहिजे. परमेश्वर धर्मामध्ये निमित्तत्वाला फार मोठं श्रेष्ठ म्हटलेलं आहे की एकमेकाला जर निमित्त झालं तर त्या निमित्त होणाऱ्याला सुद्धा परमेश्वर प्रेमासारखं दातृत्व करतात. यासाठी उदाहरण सारंग पंडिताचं आहे की सारंग पंडित हे स्वामींच्या सहवासात नित्य नेमानं त्यांच्या ठिकाणी उडबस आहे स्वामींच्या सन्निधानामध्ये, परंतु थोडा भाव मात्र अहंकारी होता, अभिमानी भाव होता. परिवाराच्या ठिकाणी विशिष्ट बुद्धी नाही, जे काही आहे ते मीच आहे आणि अशा प्रकारचा अहंकार हेतुभाव असल्यामुळं ती विशिष्ट क्रिया ईश्वराच्या लेखी लागली नाही. कारण असं म्हणतात आपल्या शास्त्रात की 60 वेळा परमेश्वराला जीव घातलेला आहे त्यांनी. अहो, एक परमेश्वराने शीत जरी प्रवेशन केलं तरी प्रेमाचा उपाय निघतो, ईश्वर प्रेम देतात. एक शीत भक्षण केल्यानंतर सुद्धा तसं साधू संतांच्या ठिकाणी सुद्धा मेरुयसने गोष्ट सांगितलेलं आहे आणि 60 वेळा जीव घातल्यावर त्यांना परमेश्वराने प्रेम द्यायला नाही पाहिजे का? पण क्रियेतला हेतू आहे, क्रियेमध्ये कुठला तरी हेतू आहे आणि म्हणून हेतू ईश्वराला अभिप्रेत नाही. धर्माभिमान दाक्षिण्यम स्नेह कार्य भयावह उपकारो अनुकंपा जर अवश्य नव हेतु, हे जे काही नव हेतू सांगितलेले आहेत या नव हेतूनी जो ग्रसित असेल, मग तुमचा त्यामध्ये कोणता हेतू असो, तुम्ही कुठला हृदरूप हेतू, लग्न कार्याचा हेतू असेल, अनेक हेतू असतात. त्याला कुठंतरी एखाद्याला त्या निमित्ताने जीवाचा हेतू अनुलक्षून त्याला एखादं जेवण द्यायचं आहे, त्या निमित्तानं कोणतं कार्य करायचं असेल, पण जिथं केवळ ईश्वर हेतू असतो त्याला हेतू म्हणत नाही. परमेश्वर हा निर्हेतुक आहे, मुळात त्याचंच नाव निर्हेतुक आहे ईश्वराचं. आणि म्हणून ईश्वराला अनुलक्षून जर ते कार्य असेल तर परमेश्वर ते कार्य स्वीकारात घेतात. त्या भजनापूर्णाचं तुम्हाला गोमट मिळते. आणि म्हणून सारंग पंडित 60 वेळा स्वामींना जीव घालतात, पण अभिमान हा त्यांच्या ठिकाणी होता, अभिमानाचं कार्य होतं आणि म्हणून अभिमानात तो क्रिया लेखी लागत नसते. यासाठी सारंग पंडिताचं उदाहरण आहे, यासाठी माईम भट्टाचं उदाहरण आहे. रुद्रपूरला म्हणतात, मी किती सदैव आहे की मी एवढा मोठा स्वामी श्री गोविंदप्रभूच्या ठिकाणी अवसर करू शकतो, एवढं उत्तम भोजन, उत्तम वस्त्र, एवढं महागाचं वस्त्र मी देवाला अर्पण करून राहिलो, माझं स्वतःचं श्रेष्ठपण मानलं. देव जाऊन बसले रुद्रपूर सोडून दाभेरीला. मग आचार्य म्हणतात, तुम्ही काही मनात कल्पना केली का? ते म्हणतात, हो, मी म्हटलं होतं की मी किती भाग्यवान आहे, मी किती सदैव की हा विधी मला घडतो. अरे म्हणे, तेच तर तुमचा मिळला भाव. तुम्ही जा आता क्षमा मागा देवाची आणि सांगा, देवा माझं चुकलं, प्रायश्चित घेतलं. आणि त्यावेळेला स्वामी आले. पण ही परमेश्वराची कणव आहे, हे भाग्य आहे त्या भक्ताचं. कारण माईम भट्टांसारखे उत्तम प्रशंसित केलेले पुरुष आहे. स्वामी म्हणतात, येईल तर तोच येऊ जाणेल. उत्तम त्याग, मळत्याग, आणि त्या मळत्यागी पुरुषासाठी ईश्वराची कणव विशेष आहे की परमेश्वराने ती क्रिया वाया जाऊ दिली नाही. एखाद्या वेळेला ज्या वेळेला एखाद्याची कणव नसते, अभिमान असतो आणि ती क्रिया अभिमानासहितच शेवटाला जाते, त्याच्यातला हेतू ईश्वर तोडत नाही. का तोडत नाही? की प्रार्थना नाही की ती क्रिया माझी स्वीकारात पडावी, त्याच्या ठिकाणी तसा भाव नाही की ती क्रिया निर्हेतुक व्हावी. आणि जोपर्यंत तो निर्हेतुक भाव निर्माण होत नाही तोपर्यंत ईश्वरही त्या क्रियेचा हेतू तोडत नसतात. पण ज्या वेळेला मनात भाव निर्माण होतो की माझी क्रिया निर्हेतुक झाली पाहिजे, ही क्रिया परमेश्वरानं स्वीकारली पाहिजे, त्यावेळेला मात्र हेतू त्याच्यातला ईश्वर तोडू शकतात. हे कार्य ईश्वराच्या समर्थवादाचं आहे, हे कार्य परमेश्वराच्या कडवेचं आहे. आणि म्हणून तो हेतू माईम भट्टाच्या देवाने तोडून टाकला. माईम भट्टावर रुसले, फुगले, परंतु माईम भट्टाला समजा प्रसव मोडला, प्रसव मोडून ती क्रिया हेतू त्याच्यातला नासवला. निराभिमान क्रिया, निर्हेतुक क्रिया देवाने त्यांची स्वीकार केली, वाया जाऊ दिली, ईश्वराने लेखी लावली. आणि जी क्रिया ईश्वर स्वतः स्वीकारतात त्याचं गोमट काही साधन नाही, फार विशेष गोमट आहे. अशा प्रकारे आपला साधनरूप भाव परमेश्वर साध्यापर्यंत नेऊन पोहोचवितात. यासाठी स्वामी महादायसाला म्हणतात की बाई, क्रियेच्या ठिकाणी अनुताप असला पाहिजे. अनुतापेण शुद्धता. या अनुतापामुळे अनुइती लक्ष घालून तप्तायमान होणे, दोषाविषयी कुठल्या ना कुठल्या स्मरण करते प्रसंगी त्या आपल्या प्रत्येक क्रियेचा अनुताप आपल्याला असला पाहिजे. आणि त्यामुळं आपल्या जीवस्वरूपाला एक उजळता प्राप्त होतो. स्वामी श्री चक्रधरांचं जे तत्वज्ञान आहे हे सर्व व्यापक, सर्वांना सामावून घेणारं आहे. सर्वांना एक आदर्श असा दाखवून जीवनाचं जे काही जिवंत उदाहरण
जे तुमच्या कर्मराहाटी ग्रस्ताश्रमातही तुम्हाला जगता येते आणि ग्रस्ताश्रम झाल्यानंतर पुन्हा दैवराहाटीमध्ये म्हणजे अनुसरण धर्मातही तुम्हाला ते धर्मरूप कार्य तुमच्या ठिकाणी तुम्हाला वाढवता येते. अशा प्रकारे साधनापासून तर साध्यापर्यंत याला कैवल्य असं म्हटले. कैवल्य एकाएकी मिळत नसते. आपण म्हणतो कैवल्य म्हणजे परमेश्वराचं अंतिम धाम, जे सुख तुझं दातृत्व केलं जाते, आनंद दिला जातो. ज्या परमेश्वराने सुखाची व्याख्या केलेली आहे, आनंदाची व्याख्या केली आहे भिन्नतेमध्ये, की दुःख मिश्रित ते सुख आहे आणि निरतिशय तो आनंद आहे. ज्या देवता सुखाचं जे अभिप्रेत कार्य आपल्या जीवनात कधी कधी घडते, जे काही देवता साधनाचं आचरण करणारे असतात ते सुद्धा म्हणतात आम्ही ईश्वर भक्ती करतो. पण ईश्वर भक्ती ही ईश्वरालाच ईश्वर नामना जी आहे ती ईश्वरच ईश्वराला नामना आपण देता आली पाहिजे. आणि म्हणून यथार्थ ज्ञान असणं फार आवश्यक असते, की जीवनामध्ये कोणती वस्तू त्याला तशाला तसं म्हणणं त्याला ते ज्ञान आहे आणि ते यथार्थ ज्ञान परमेश्वराकडे नेऊन पोहोचवते. आणि म्हणून ज्या वेळेला महादैसांसारख्यांना परमेश्वर जो हितोपदेश करतात की तुम्ही अशा प्रकारे त्या क्रियेच्या ठिकाणी अनुताप व्यक्त केला, हेच महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनात अनुताप म्हणून महत्वाचं आहे. आणि त्या गोष्टीला परमेश्वर पुरस्चरण करत असतात. पूर म्हणजे पुढे चालणारी जी चाल आहे ती परमेश्वर नासवत असतात, किंवा मागे होणारी जी मागून चालत आलेली चाल तेही परमेश्वर नासवत असतात. परंतु त्यासाठी चर्या असावी लागते. चर्या ही तुमच्या नामधारक अवस्थेत आहे, वासनिक अवस्थेत आहे, अनुसरण अवस्थेत आहे. प्रत्येक ठिकाणी चर्या म्हणजे आचरण हे आपल्याला सांगितलेलं आहे. एकदा महादायसांनी स्वामींच्या समोर केळाचे सालपट पडलेले आहेत आणि ते केळाचे सालपट पडले म्हणून महादायसांनी धरले आणि उचलून टाकून दिले. महादायसांचा सहज भाव आहे. महादायसाला वाटलं की आता इथे देवाच्या समोर केळ पडलेले सालपट आहेत, माशा घोंगात आहेत, ही कचरा आहे, उचलून टाकला पाहिजे. परंतु स्वामींनी त्या ठिकाणी त्या केळाच्या सालपटावरती आपल्या मनोधर्माने हत्तीचं चित्र आकारलेलं होतं. हत्तीचं चित्र आकारलं आणि त्या हत्तीच्या चित्राच्या आकारल्यापणामुळे त्या ठिकाणी एक मनोधर्माने आकारलेला हत्ती आहे आणि तो हत्ती त्याच्यावर स्वामी असे बघतायत. आणि तो हत्तीचं चित्र, आता ईश्वराच्या ज्या काही लीळा असतात त्या अगम्य असतात. ईश्वराचं कर्तृत्व अगम्य आहे, ते आपल्या लक्षात येत नाही. एखादं परमेश्वराचं कार्य कशा प्रकारे करत असतील ईश्वर ते आपल्या लक्षात येत नाही. त्याला आमच्या शास्त्रात असं म्हटलं आहे की असंबंधी संबंध. काही एखादी वस्तू हात लावली म्हणजेच त्याला परमेश्वर देतील असं नाही. नुसतं डोळ्याने बघितलं तरी त्याचं मंचकत्व ईश्वर करू शकतो. स्वामी नवगावला गेले, त्या ठिकाणी तो नवगावचा सर्प एवढा महाभुजंग 3 वेळा स्वामींच्या पुढे खालीवर फणा करतो, खालीवर फणा करतो. स्वामी उभे आहेत, भक्तिजन स्वामींच्या जवळ उभे आहेत आणि 3 वेळा फणा करून स्वामींकडे बघतो, खाली मान करतो, खाली मान करतो, पुन्हा वर मान करतो. आणि स्वामी म्हणतात आता याला उचलून नेऊन टाका. भक्तिजन म्हणतात जीजी एवढं जिवंत सर्प, एवढा मोठा नाग, आणि तुम्ही म्हणता त्याला उचला. स्वामी म्हणतात त्याच्यातलं ते गेलं, जो चेतन होतो, जो जीव तो निघून गेला. जीजी आताच तर खालीवर फण्या करतो, यावर पाहत खरी, पाळतात काठीने हालून तर तो निष्प्राण झाले. आणि मग त्याला उचलून नेऊन टाकतात बाहेर. अर्थात परमेश्वराने त्या प्राण्याला हात सुद्धा लावला नाही. पण ईश्वराची कणव आहे त्या जीवाविषयी. देवाने जर ठरवलं काही परमेश्वर करू शकतात. संबंध न देता सुद्धा त्याला दृष्टीद्वारे त्याचं त्या ठिकाणी उसटणं म्हणजे त्याच्यातून त्या जीवात्म्याला काढलं, त्या दुःखापासून सर्पाच्या योनीतून काढलं, त्याला मुख्य सुख फळाला पाठवलं लीळेच्या फळानुसार आणि त्याला त्या ठिकाणी सुखाचं दातृत्व केलं. काहीतरी कणव त्या जीवाची असली पाहिजे. एरवी परमेश्वर ते कार्य करत नाही. आणि म्हणून एखाद्या जीवाला मुंचकत्व करायचं आहे हा ईश्वराचा हेतू असतो. आणि म्हणून नुसतं देवाने दृष्टीद्वारे जरी तिथं हत्तीचं चित्र आकारलं असेल, एखाद्या जीवाचं हत्तीचं कर्मफळ ईश्वर चुकून टाकतात. काट्याचा श्री गोविंद बाबा गेले आणि तो काटा होता तर काटाच मोडून टाकला. तिथे एक जीव येणार होता, त्याला तिथे ठेवणार होते, त्या दुःखापासून त्याला काढून टाकलं. कृमीला हातात घेतलं, जाय मेली होय ब्रह्मा म्हटलं, पाठवून दिलं फळाला. हे परमेश्वराचं कार्य जीवाला दुःखापासून सोडविण्यासाठी असते आणि त्यासाठीच ईश्वर अवतार घेतात. 12 वेशी म्हणजे वेगवेगळ्या योन्यांमध्ये सुद्धा ईश्वर अवतार धारण करतात आणि जीवात्म्याला अवर आणि वर दोन्ही प्रकाराने जीवात्म्याचं उद्धरण करत असतात. आणि म्हणून परमेश्वराचं जे कार्य आहे हे जीवोद्धरणासाठी आहे. आज आपण 5ही अवतार बघतो, तर त्या 5ही अवताराचं कार्य हे केवळ जीवाच्या उद्धारासाठी झालेलं आहे.
प्रत्येक अवताराची अस्थिपरी पाहिली तर वेगवेगळी आहे. आमच्या सर्वांची अस्थिपरी मात्र जीवात्म्याला विशेष करून जीवाचं उद्धरण करावं. चक्रधरांचा जो विचार आहे तो अत्यंत जीवासाठी झळंबून उद्धरण कार्यासाठी झालेला अवतार आहे. आणि म्हणून महादायसाला ते केळाचं सालपट उचलून त्या ठिकाणी टाकल्यानंतर स्वामी म्हणतात, बाई आम्ही येथून मनोधर्मी इथे हत्ती आकारला होता, आता तुम्ही तो हस्तिभंग केला, आता हस्तिभंगी जे तर वट होईल. असं एक धर्मशास्त्र संकेत आहे की एक हत्या केली तर दुसरे त्याचा हत्येचं पातक दुसऱ्या हत्येवरती जाते. आणि आपल्याला सांगितलं आहे की मनुष्याचं अंतःकरण दुखवलं तर तुम्हाला कशाचे लेप लागतात? चलद्रूप म्हणजे जे पशु पक्षी जे खालच्या योनी आहे, किडा मुंगी, हे लेप तुम्हाला लागतात. कशाने? अंतःकरण एखाद्याचं जर दुखवलं गेलं त्याचे लेप. आणि मग आता सगळ्यात मोठं चलद्रूपामध्ये कोणती योनी आहे? हत्तीची योनी आहे. आणि शेवटचं हत्तीचं कर्मफळ आहे पशुपक्ष्यांमध्ये. आता हत्तीच जर मारला तर मग त्याचं फळ त्याच्यापेक्षा झाडाच्या योनीला जावं लागते. मग झाडात झाड सगळ्यात मोठं झाड कोणतं आहे? वडाचं झाड आहे. हजारो वर्षाचं आयुष्य, हजारो वर्ष आयुष्य. मग आता सगळ्यात हत्तीभंगी जे तर वट होईचे. स्वामी म्हणतात आता हत्तीभंग केला, तुम्ही हत्तीची हिंसा घडली ना, मनोधर्माने जरी आकारला असेल पण ती शेवटी ईश्वराचा मनोधर्म आहे. तिथं वास्तविक ईश्वराने ती लीळा चालू केलेली होती त्या ठिकाणी जीवाच्या उद्धरणासाठी. त्याचं त्याला त्या हत्तीभंगापासून त्याला हत्तीपासून त्याला उद्धरण करायचं आहे, देवाला त्या योनीला नासवायचं आहे. पण भंग करला, महादायसाला समजा दोष घडला, आली ती अपराध. बाई म्हणतात तुम्ही आता अपराध केलेला आहे. एखादी समजा हिंसा घडली तुमच्याकडून, आता हत्ती भंगल्या गेल्या ना, आता तुम्हाला वडाच्या झाडासारखं लेप लागलेले आहे. आता काय करायचं? मी जी चुकली काही क्षमा, आता मला काहीतरी द्या, त्यासाठी नाचण्यासाठी काही उपाय सांगा. मग जेणे हाती आम्ही तुम्ही हत्ती त्या ठिकाणी भंगले, ज्या हाताने तुम्ही ते हत्तीचा भंग केला, ज्या हाताने ते सालपट उचलले, तो हात 3 दिवस गळ्यात स्वामींनी बांधायला लावला. आणि मग 3 दिवस गळ्यात बांधून स्वामींनी ते हत्ती जे त्या ठिकाणी भंगलेला होता ते पातक जे लागलेलं होते स्वामींनी त्यांचं नासून टाकलं. अशा प्रकारे परमेश्वर दैवन आहे. सन्निधानात परमेश्वर अशा प्रकारे जीवाच्या ठिकाणी काही दुःखरूप करून घेतात. धाविती, पहविती, झुंजविती, दरे दरकुटे, भुजविती, उंच टेके, समस्थळ करती, अनेक व्यापार करायला लावायचे भक्तजनांना. आणि व्यापार करून दुःखी दुःख नासावा ऐसा ईश्वरीचा हेतू असे. तुम्ही जी सेवा करता, मग कोणी वाढणं करत असेल, कोणी रांगोळ्या काढत असेल, कोणी सतरंजा टाकत असेल, कोणी झटकत असेल, कोणी जाळत असेल, वेगवेगळी सेवा आहे, प्रत्येकाने केली पाहिजे. सेवेचं फार महत्त्व आहे आणि परमार्गामध्ये सेवेचं महत्त्व फार विशेष सांगितलेलं आहे. आणि सेवा जो करत असतो ती परमेश्वर सेवा आहे, कोण्या व्यक्तीची नाही, कोणाची नाही, देवाची सेवा आहे, धर्माची सेवा आहे. आणि म्हणून सेवेने मनुष्य परमेश्वराला तोषवू शकतो. आणि जो ईश्वराला तोषवितो तो तोष जर परमेश्वराला प्राप्त झाला तर त्या तोषामुळे परमेश्वर जीवाला दुःखापासून बाजूने करत असतात. भोगोनी उरला तो तोष. काही वेळेला परमेश्वराला जर तोष असेल तर परमेश्वर त्या जीवाला दुःखाला जाऊ देत नाही. जरी त्यांनी काही जोडलेली कणव नसेल पण तरी सुद्धा, जसं आपल्याकडे एखादा कामाला मनुष्य असतो, पण त्याचा प्रामाणिकपणा आणि इमानदारपणा पाहून त्याच्यावर तो मालक तोषतो, प्रसन्न असतो. तो तुमच्याकडे काम करतो, व्यापार करतो, तुमचं सर्व व्यवस्थित विश्वासानं कार्य परिपूर्ण करतो आणि आपण त्याला त्याचा पगार देतो. पगार असतो काही असेल 5,000 10,000 तुम्ही दिला, पण त्याच्याविषयी तुम्हाला विशेष अनुकंपा उत्पन्न झालेली आहे, की उत्पन्न झालेली आहे. आणि म्हणून कधी कधी आपण त्याला पगार जास्तचाही देऊन टाकतो, म्हणजेच त्यालाच आपण बोनस म्हणतो. सरकार सुद्धा आपल्याला बोनस देते की नाही, दिवाळी बोनस. वास्तविक ते पगारात बसत नाही, वेगळं असते तुमचं. सरकारही खुश होते, आपल्या लाडकी बहीण योजना देऊनच टाकली, म्हणजे हे एक प्रकारचं बोनसच आहे. अरे आपल्या माणसाचं बोनस समजलं, पण परमेश्वराचंही बोनस असते की देवाला ज्या वेळेला बोनस द्यायचा असते त्यावेळेला तुमच्या जवळची ठेव संपलेली आहे आणि ठेव संपलेली असतानाही देणे, याचंच नाव अनार्जित दाता आहे. तुम्ही जरी जोडलेली नाही, पण तुम्हाला तोषल्यामुळं परमेश्वर जोडलेलं नाही तेही देऊ शकते. हे कार्य परमेश्वर धर्माचं आहे, हे कार्य ईश्वराच्या दातृत्वाचं आहे. आणि म्हणून त्याला अनार्जित दाता असं म्हटलंय की जे जोडलेलं नाही तेही परमेश्वर देतात.
तो परमेश्वराचं ते समर्थवादाचं कार्य आहे. कर्तुम अकर्ता अन्यथा करता. होत्याचं नव्हतं परमेश्वर करू शकतात, जे जोडलं नाही ते देऊ शकतात. एवढं सामर्थ्य त्या परमेश्वराचं आहे. तो सकळ सामर्थ्याचा विभू आहे. दातृत्व करणारं कौशल्य, औदार्य, सर्व जो गुण आहे तो ईश्वराजवळ आहे. पण जीवच कमी पडतो. द्यायला तयार आहे, आर्त असेल परमेश्वराला, जर जीवाला जर आर्त असेल तर तो दातृत्व करायला तयार आहे. पण स्वामी म्हणतात श्रीमती दानी असेल पण जीवाची आरती व्हावी की. आम्ही द्यायला तर तयारच आहे, आर्त असली पाहिजे ना. आणि देतो पण तरी सुद्धा जीव कमीच पडतो. आमच्या शास्त्रात उदाहरण आलेलं आहे की जसा राजा आहे आणि राजाच्या घरी एखादा पाहुणा गेला आणि त्याला सांगितलं खूप मोठी बिछाईत करून ठेवली आहे की नाही. पाच जऱ्या घरात येण्यापासून जाण्यापासून सगळं त्याच्यासाठी बिछाईत. रायाने रंका ते पृथ्वीसनी शेजबाज केली असं म्हटलंय जुन्या शब्दात. राजाने पूर्वी त्याला पृथ्वी जसं काही मोठं मोठं सगळं, झोप तुला कुठे झोपायचं तर. पण पाहुणा किती 3 फुटावर 3.5 फुटाच्या याच्यात झोपेल ना. साऱ्या घरात जर त्याच्यासाठी झोपायला टाकून ठेवलं तर साऱ्या घरात तो लोळण घेईल का. जेवढी शरीराची मर्यादा तेवढीच. तसं परमेश्वर अगाध अनंत आहे, औदार्य सिंधू आहे, कृपा सिंधू आहे, द्यायला तयार आहे. पण जीवाचं स्वरूप जेवढं आहे तेवढंच तो घेऊ शकतो. मूळ स्थितीमध्ये जीवाचं 100 ब्रह्मांड स्वरूप तेवढंच घेऊ शकणार, त्यापेक्षा नाही. अशा प्रकारे औदार्य भाव जीवाच्यासाठी ईश्वराचा आहे आणि त्या औदार्य भावाने परमेश्वराचं स्वरूप प्रगट झालेलं आहे. तोच औदार्य भाव स्वामींच्या आपल्याला सन्निधान स्थितीमध्ये आढळतो. असन्निधान स्थितीमध्ये सुद्धा स्वामी म्हणतात की जरी आम्ही तुम्हाला सोडून चाललेलो असेल पण आम्ही तुमच्यासाठी जाता जाता हे साधन ठेवलेलं आहे. स्वामी म्हणतात महादाई आपलं भट्टोबासांना की आता आम्ही चाललेलो आहोत उत्तरापंथीकडे, पण हे असे तयाशी रक्षण, हा धर्म जो आहे, ही जी परमेश्वर धर्माची विचाराची पताका आहे, हे तुमच्यासाठी रक्षण आहे. आणि त्यामुळे निश्चितच तुम्ही आमच्यापर्यंत येऊन पोहोचणार. आम्ही तुम्हाला पुन्हा संबंध म्हणजे पुन्हा भेट देणार. हे ईश्वरानं सांगितलेले एक अस्तित्वरीचं ज्ञान आहे. आणि म्हणून आचार्यांसारखे उत्तम पुरुष स्वामी श्री चक्रधरांनी घडून मडून योग्य केलेले आहे. त्यांनी आपल्याला एक घालून दिलेली परंपरा आहे. आज आचार्यांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. आचार्यांच्या ठिकाणी थोडासा अहंकार आला की माझ्यामुळे देवाचं सगळं चालते, हा थोडासाच विचार मनात आला, देवाने दिलं पाठवून रुद्रपूरला, 6 महिने तिकडेच ठेवलं. पण त्यांच्या लक्षात चूक आली की मी अहंकार उगत बाळगला की माझ्यामुळेच सगळं होते, मीच देवाचं व्यवस्थित करू शकतो, मीच देवाला व्यवस्थित आंघोळ घालतो, मीच व्यापार करतो, बाईसांना बाजार आणून देतो. पण देव म्हणतात असा भाव आहे का तुझ्या ठिकाणी, मग जा. स्वामींनी पाठवून दिलं की जा, तुझ्याशिवायही होऊ शकते. मग त्यांच्या लक्षात आलं की माते गोसावी कायशिया बोलवते, मदवांतून काही गोसाव्याचे राहत असे, माझ्या शासून काय राहणार आहे का. देवाचं सहज चालू शकते, परंतु तो अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देव त्यांना बोलावत नाही. आणि मग बोलवतात, सांगतात की अगोदर निरोप सांगा. आणि गोसावीतून ते भेटाव्याशी उतावीळ झाले असती आणि म्हणून ते येतात आणि मग स्वामींच्या गळ्यात गळा पडून रडतात, जिजी माते आता केवळाही न पाठवावी. आता पुन्हा मला कधी तुमच्या सन्निधानातून पाठवू नका. मला तुमचं सन्निधान आवश्यक आहे, मी तुमच्या सन्निधानाशिवाय राहू शकत नाही. हा भाव त्यांच्या मनात तयार झाला. आणि मग पुढे त्यांनी त्या ठिकाणी अशी आपली निग्रहाची भूमिका केली तयार की त्या निग्रहामुळे पूर्ण पंथाला निग्रह निर्माण झालेला आहे. जो निग्रह म्हणजे अंतःकरणाशी दृढता निर्माण केलेली आहे की मी स्वामींच्या विचाराशी एकरूप झालेलो आहोत. करडेल का तुपेल ऐसे नेणीजे. ज्यावेळेला ती देमाईसा त्यांना तूप म्हणून तेल वाढते करणीचं, पण ते वास देमाईसाला आला, पण आचार्य म्हणतात मला माहीतच नाही हे तूप आहे का तेल आहे. किती जिव्हेला समजा इंद्रियाला त्यांनी त्या ठिकाणी ज्ञामकत्व केलेलं आहे, किती नियमित केलेलं आहे. ही संयमितता धर्माची आहे, ही संयमितता परमेश्वराच्या आचाराची आणि विचाराची आहे. यामुळे जीवनाला एक ऊर्ध्वगती प्राप्त होते. पण नंतर अधोगमुख जीव आहे, पण तो थोडासा जरी ऊर्ध्व झाला आम्ही त्याला लगेच वर काढून देतो. थोडंसं जरी त्यांनी वर पाहिलं तरी सुद्धा आम्ही त्याला वर काढतो. अशा प्रकारे परमेश्वराचा एक तोष आहे. 1 तास झाला. राजू बाबा
आले का ते पाहुणे येणार होते? हा चालू द्यायचं का? तर ज्या आपण अनुषंगाने हे ईश्वर धर्माचं निरूपण तुमच्यासाठी संवाद साधण्यासाठी एक परमेश्वराचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी बाबांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. तर हेच कार्य आपल्या पूर्वजांनी सुद्धा घराघरामध्ये गावागावामध्ये जाऊन धर्मकार्य आपलं प्रेरित करत राहिले, लोकांना धर्म सांगत राहिले आणि हे परमेश्वराचं एक धर्मरूप कार्य आहे. अनेक आमच्या धर्मसंप्रदायामध्ये भेटकाळ होत गेलेत, अनेक साधू संतांचे मेळावे होत गेलेत आणि त्यामधून एकमेका भेटल्याचा हे पाळत आहे. असं स्वामींचं सूत्र आहे की ज्यावेळेला आज आपण ईश्वर तर आपल्याला साक्षात नाही, पण त्या परमेश्वराचे साधनवंत जे असतात, ईश्वराचे जे वासनिक असतात, जे भक्त असतात, यांच्या एकमेकाच्या भेटल्याने दंडवताने निश्चितच आपल्यामध्ये उजळता निर्माण होत असतो. तो धर्म आपल्या हृदयाशी एकरूप होत असतो आणि त्या रूपानं आपल्याला त्या दंडवताचंही गोष्ट मिळते, दर्शनाचंही मिळते, भजन पूजनाचंही मिळते, सेवेचंही मिळते. प्रत्येकाचं गोमतं, प्रत्येकाचं पुण्य हे वेगवेगळं असते. भजनाचे भजनापरी, पूजनाचे पूजनापरी. तुम्ही भजन केलं, भोजन घातलं, त्याचं तुम्हाला वेगळं मिळणार. पूजन केलं त्या पूजनाचं वेगळं मिळणार. कारण प्रत्येकाच्या क्रियेचं स्वरूप वेगळं असतं आणि म्हणून स्वरूप जरी वेगळं आहे पण स्वरूप त्या क्रियेचं तुमचा गोमतं असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? क्रियेचं स्वरूप गोमतं असलं पाहिजे. ज्या क्रियेचं स्वरूप गोमतं आहे, गोमतं म्हणजे योग्यता, अधिकार, जे जीवाच्या ठिकाणी अधिकार घडत असतात त्या अधिकारानुरूपच ईश्वराचं दातृत्व वर्तत असतं. जर अधिकारच नाही तर दातृत्व कसं वर्ततं? परंतु अधिकार सुद्धा जीवात्म्याला निर्माण करावा लागतो. आपण म्हणसान की बा आमचा अधिकार नाही हो, आमची जोड नाही, आमचं दैव नाही, आमचं भाग्य नाही, हे एक व्यावहारिक शब्द आपले बोलण्याचे असतात. आपला योगच नाही. अहो जसं कर्मराटीत सगळंच तुम्हाला हे तुम्ही जेवढे शब्द सांगितले तेवढे तुम्हीच करता, अधिकारही स्वतःच करता, जोडही स्वतःच जोडता, आहे की नाही? कर्मराटीची प्रपंचाची. आणि मग धर्माविषयी तसं का बरं उदासीनता? आणि म्हणून धर्माची सुद्धा आपल्याला जोडावी लागते, अधिकार जोडावा लागतो, पात्रता प्राप्त करावी लागते आणि त्यानुसार त्या योग्यतेचे कार्य आपल्या ठिकाणी वर्तत असतात. आणि स्वामी श्री चक्रधर महाराजांचे जे कार्य आहे ते अयोग्याला योग्य करणे हे कार्य विशेष करून आहे. मुळात जीवाचं स्वरूप जे आहे ते अधगामिनी आहे, म्हणजेच अयोग्य आहे. मग आता अयोग्याला जर योग्य करावं लागत असेल तर त्यासाठी जसं स्वामींनी उदाहरण दिलेलं आहे की जसं एखादा खाती असतो, गावामध्ये खाती दुकान टाकतो, तुम्ही त्याच्याकडं अनेक प्रकारचे अवजार असतात, शेतीचे उजळायसाठी नेतात. मग तो त्या ठिकाणी तावी, पिटी, उजरी त्याला तो त्या ठिकाणी तापवतो, त्याला आपटतो, थोपटतो, उजळता आणतो, त्याला त्या ठिकाणी एखाद्या दगडावरती त्याला झाड लावतो, मग ते कुठं शस्त्र व्यवस्थित तयार होतं. मग ते पास, इडा, खिडा सगळ्या गोष्टी. पण त्याला जशी प्रोसिजर आहे तशीच प्रोसिजर या जीवाच्या ठिकाणी सुद्धा करावी लागते. याला सुद्धा उजळता प्राप्त करावी लागते. जसं अवजार जसं मळून जाते, शस्त्र जसं बोथट होते, पुन्हा त्याला लावावं लागते, तसं जीवाचं हे स्वरूप सुद्धा असं आहे का पुन्हा पुन्हा मळत असते, पुन्हा मळीना जो येते, पुन्हा त्याला उजळता आणावे लागते. म्हणून दरवर्षी आपल्याला व्याख्यानाला त्याचं कारणच ते आहे का जीव स्वरूप असं नाही की आता 25 वर्षापूर्वी ऐकली, आता 25 वर्षानंतर पुन्हा ती तशीच तुमच्या ठिकाणी कार्य करत नाही. प्रत्येक वर्षी तिनं उजळता आणण्यासाठी ते कार्य तुम्हाला चालूच ठेवावं लागणार आहे आणि त्या उजळतेतून थोडं 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 आपल्याला प्राप्त होत असतं. परमेश्वर धर्मशास्त्र असं म्हटलंय का थेंबे थेंबे तळे साचे, बोटी बोटी थोडी थोडी या.